30 मार्च 2025 या दिवशी आहे गुढीपाडवा। आपल्या नवीन मराठी वर्षाची सुरुवात, चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात याच दिवशी होणार आहे। नवरात्री म्हटलं की आपल्या कुलदेवीचा, कुलस्वामिनीचा मानसन्मान, कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आणि कुलदेवीसाठी घटस्थापना करणं किंवा अखंड दिवा प्रज्वलित करणं। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते आणि नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जे देवी तत्व असतं ते हजारो लाखो पटीनं या पृथ्वीवर असतं। त्यामुळे आपण जी काही सेवा करू त्याचं फळ जे आहे ते आपल्याला त्वरित मिळत असतं आणि तुम्ही सर्व काही सेवा करताय, पण तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाहीये तुमच्याकडून, तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही सेवेचं फळ किंवा हवा तसा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळत नाही। किंवा बऱ्याच वेळेला घरामध्ये भांडण होणं, मुलांचा जॉब न टिकणं, मुलांना जॉब न मिळणं, संतान प्राप्ती न होणं, मुलींचं विवाह न होणं, स्वतःचं घर न होणं, घरामध्ये धनधान्याची बरकत न दिसणं, अशा बऱ्याच संसारिक अडचणी आपल्याला येत असतात। त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। बघा, सगळं करून बघतो पण आपल्याला रिझल्ट काही केल्या मिळत नाही, तर तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वर्षभर जी सेवा कुलस्वामिनीची आपल्याकडून झाली नाही, कुलस्वामिनीचा मानसन्मान आपल्याकडून झाला नाही, तर त्या सगळ्या गोष्टी या 9 दिवसामध्ये तुम्ही करा। बघा, तुमची जी सगळी अडकलेली कामं आहेत ना, ते आपोआप पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची कृपा जी आहे ती तुमच्या कुटुंबावर, घरावर कायम राहील। कुलस्वामीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ। तुमची कुलदेवी कोणतीही असू द्यात, तुमच्या कुलदेवीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर 14 वेळा आपण केला तर यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळतं। एरवी बघा, नवचंडी करायची म्हटलं तर 50-60 हजार रुपयांचा खर्च येतो, तो बऱ्याच वेळा आपल्याला परवडणार नाही किंवा तो करणं आपल्याला शक्य नाही। तर अशा वेळेला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जे आहेत ना ते आवर्जून करा। महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी कोणीही हे पाठ करू शकतात, यासाठी कोणतेही बंधन नाही। घरातील एका व्यक्तीनं जरी दुर्गा सप्तशतीचं 14 पाठ या 9 दिवसामध्ये केलं तर याचा फायदा जो आहे, याचं पुण्यफळ जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना मिळणार आहे। त्याच्यामुळे आवर्जून प्रयत्न करा की दुर्गा सप्तशतीचं 14 पाठ या 9 दिवसामध्ये तुमच्याकडून होतील। आता दुर्गा सप्तशती ग्रंथ कोणता वाचावा? बघा, बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जो ग्रंथ मिळतो तो तुम्ही वाचला तरी सुद्धा चालतो किंवा तुमच्याकडे केंद्रातील दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तर तो वाचला तरी सुद्धा चालतो। या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीची पहिली माळ गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता। तुमच्याकडे जर घटस्थापना वगैरे असेल तर गुढीपाडव्याला पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो, गुढी उभारायची असते, या दिवशी 2 पाठ करणं शक्य होत नाही, तर मग तुम्ही एक पाठ करू शकता। पहिल्या माळेला 1 पाठ, दुसऱ्या माळेला 2, तिसऱ्या माळेला 2 पाठ, चौथ्या माळेला 2 पाठ, 5व्या माळेला 2 पाठ, 6व्या माळेला 1 पाठ आणि 7व्या माळेला 2 पाठ आणि 8व्या माळेला 2 पाठ असे जर तुम्ही पाठ केले तर तुमचे 14 पाठ या 8 दिवसामध्ये होऊन जातील। आता तुम्ही म्हणाल की नवरात्री ही 9 दिवसाची असते, मग मी 8 दिवसाचं 14 पाठ कसे काय सांगितले? कारण यंदा जे आहे तर 30 मार्च 2025ला चैत्र नवरात्री सुरू होत आहे आणि 6 एप्रिल 2025ला रविवारी ही समाप्त होत आहे। यावर्षी दुसरी व तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्री जी आहे ती 8 दिवसांची आलेली आहे, म्हणून आपल्याला 8 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पूर्ण करायचे आहेत, जे मी तुम्हाला सांगितले। म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी 2 वाचले तरी सुद्धा चालतील, नंतर मी तुम्हाला परत एका दिवशी एकच सांगितलं आहे, त्या दिवशी तुम्ही 1 वाचला तरी चालेल, कधी तुम्ही 3 वाचले, तुमच्याकडे वेळ आहे, कधी एखादाच वाचला तरी सुद्धा चालतं। आपल्याला काय आहे की 9व्या माळेला तुमचा 1 पाठ राहिलेला पाहिजे, त्या दिवशी तुम्ही तुमचा पाठ करायचा आणि मग या 14 पाठाची समाप्ती जी आहे, उद्यापन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही 14 पाठ जे आहे ते करून घेऊ शकता। आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये 14 पाठ करणं शक्य नसतील तर तुम्ही रोज 1 पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता। रोज 1 पाठ तुम्हाला शक्य नसेल तर या 9 दिवसामध्ये 1 पाठ करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। आता या 9 दिवसामध्ये जर तुम्हाला 1 पाठ करायचा असेल तर या दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत, तर तुम्ही
काय करायचं आहे बघा. पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी 2, पाचव्या दिवशी 2 आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशी आणि 7व्या दिवशी 1 आणि 8व्या दिवशी 2. या पद्धतीने या 8 दिवसामध्ये तुमचे 13 अध्याय जे आहेत ते पूर्ण होऊ शकतात. म्हणजे 9 दिवसामध्ये तुमचा एक पाठ जो आहे तो पूर्ण होऊ शकतो. आता दुर्गा सप्तशतीला पहिल्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तिथे बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवासमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता. तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर अखंड दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प कसा करावा तर उजव्या हातात तळहातावर पाणी घ्या, नंतर त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल टाका व त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात आणि तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. आणि तुमचं नाव, गोत्र, आता ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी कश्यप गोत्र सांगावं. संकल्पाचा सविस्तर व्हिडिओ टाकते, तर तो तुम्ही आता संकल्प झाला त्यानंतर संकल्पामध्ये तुम्ही जेवढे पाठ सांगितले आहेत, बोललेले आहात, त्यानुसार तुम्हाला तेवढे पाठ जे आहेत ते करायचे आहेत. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हे पाठ करत असताना किंवा पाठ जरी करत नसाल तरी नवरात्री असल्या कारणाने तुम्हाला ब्रह्मचार्याचं 9 दिवस पालन करायचं आहे. 9 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आहे, नॉनव्हेज खायचं सुद्धा नाही आहे. 9 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. 9 दिवस घराला कुलूप लावून कुठे गावाला वगैरे जायचं नाही. वेशीच्या बाहेर जाऊ नका. म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे जाता तर सकाळी लॉक लावून तुम्ही संध्याकाळी घरी येता असं चालतं, पण म्हणजे 24 तास 2-2, 3-3 दिवस घराबाहेर राहू नका. या 9 दिवसामध्ये कुलदेवीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असतो. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आसन एकच ठेवा, 9 दिवस जागा एकच ठेवा. 9 दिवस तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही उपवास करू शकता. उपवास नसतील तर कांदा लसूण विरहित, कांदा लसूण न टाकता जे काही सात्विक जेवण असतं, वरण भात भाजी पोळी, ते तुम्ही खाऊ शकता. तुम्ही 2 वेळा जसं नॉर्मल जेवण जेवता तसं जेवू शकता. नाश्ता करा तसं तुम्ही नाश्ता करा वगैरे सगळं करू शकता. यासाठी उपवास धरावा का असं काही नाही. आणि सकाळी जेवणाच्या अगोदरच वाचावं का तर बघा, जेवण्याच्या अगोदर वाचलं तर अतिशय उत्तम, पण जेवण्याच्या अगोदर वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1-1.5 तास थांबा आणि त्यानंतर तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालेल. असं जेवण झालं, हात धुतला आणि लगेच वाचायला बसलो तसं करू नका. 1-1.5 तास थांबा, अन्नपचन होऊ द्या आणि त्यानंतर मग तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं. दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळी केला तर अतिशय उत्तम, पण सकाळी शक्य नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पाठ करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं म्हणजे काय? एक वेळा आपण जेव्हा पाठ करायला बसलो तेव्हा एकाच जाग्यावर बसून एकाच वेळी मध्ये न उठता कोणाशीही न बोलता पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत पठण करणं, याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचं एक पारायण. आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल, रोज 1 अध्याय वाचायचा असेल किंवा रोज 2 अध्याय वाचायचे असतील, तर जे काही तुम्हाला सेवा करायची असेल तर सुरुवातीला 1 माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा जो 99 मंत्र आहे कुलदेवीचा, याची तो मंत्र 1 माळ म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर अध्याय वाचायचा आहे. पण खऱ्या अर्थाने वाचायचं असेल तर अगदी तुम्ही दिवसाचं 2 पारायण करा किंवा दिवसाचे 1 पारायण करा. तुम्ही ग्रंथ उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं तर प्रार्थना म्हणायची आहे, जी तुम्हाला त्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या पानावरच दिसून येईल. प्रार्थना म्हटल्यानंतर तुम्ही देवीची 100 नावं वाचायची आहेत किंवा दुर्गा अष्टोत्तर नामावलीही तुम्ही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे देवी कवच, त्यानंतर अर्गला आणि त्यानंतर किलका आणि त्यानंतर तंत्रोक्त रात्री सुक्त, त्यानंतर देवी अथर्वशीर्ष आणि 11 वेळा किंवा 1 माळ 99 मंत्र म्हणायचा आहे. आता हा मंत्र म्हणण्याचं कारण काय आहे की दुर्गा सप्तशती या ग्रंथातले जे काही श्लोक आहेत किंवा जे काही छोटे मोठे मंत्र आहेत तर ते शापित आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याचा शापोद्वार करणं खूप महत्त्वाचं आहे. पण शापोद्वार करताना काही मंत्र जे आहेत ते खूप अवघड आहेत आणि आपण सर्वसामान्य माणसं तो मंत्र म्हणू शकत नाही किंवा जरी म्हटला तरी पण आपल्याला त्यामध्ये जास्त वेळ लागेल किंवा आपल्याकडून थोडीफार चूक होऊ शकते. त्यामुळे 99 मंत्र जो आहे तो अतिशय सोपा आहे. तो मंत्र तुम्ही एकतर 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे, म्हणजे 1 माळ.
म्हणून नंतर अध्यायाला सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचा आणि त्याच्यानंतर शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत सगळं जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजे पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. बाकी मग तुम्हाला एवढं शक्य नसेल, एवढा वेळ नसेल तर बघा, काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. आणि शेवटी आपलं मन शुद्ध भाव महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पहिल्या दिवशी सगळं स्तोत्र वाचायचं व अध्यायाला सुरुवात करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण डायरेक्ट अध्याय घेतले तरी सुद्धा चालू शकतं. आणि आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना सुरुवातीला किंवा पाठ झाल्यानंतर नवार्णव मंत्र जो आहे त्याची एक माळ जी आहे ती आवर्जून घ्या. म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलस्वामिनीची आपली सेवा दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा होईल आणि कुलदेवीचा जो नवार्णव मंत्र आहे तर त्याचीसुद्धा सेवा जी आहे ती या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याकडून घडेल. आणि पाठ करत असताना सुरुवातीला बसल्यानंतर त्या ग्रंथाला हळद कुंकू अर्पण करायचं, नमस्कार करायचा, देवासमोर दिवा धूप दीप लावायचा, त्यानंतरच आपण पाठ करायला सुरुवात करायची. पाठ करून झाल्यानंतर परत ग्रंथाला नमस्कार करायचा, हळद कुंकू वगैरे व्हायचं आणि काहीतरी गोडाचं, दूध साखर असेल, एखादं फळ असेल, पेढा असेल, काहीतरी गोडाचा नैवेद्य त्या ग्रंथाला, त्या पोथीला दाखवायचा आणि त्यानंतर आपण आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे. आता उद्यापन आहे. यंदा नवरात्र जे आहे ते 8 दिवसांचे आहे. 6 तारखेला नवरात्र संपते. 6 तारखेला आपल्या या दुर्गा सप्तशतीचं तुम्ही जे पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं? शेवटचा जो पाठ असेल या दिवशी 1, 2 जे काही तुमचे राहिलेले असतील पाठ किंवा तुम्ही अध्याय वाचता तर ते काही अध्याय वाचायचे राहिले असतील तर ते वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर ग्रंथाची पूजा करायची आणि या दिवशी हवन करायचं आहे. या दिवशी कुलदेवीचा मानसन्मान करायचा असतो. म्हणजे पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो. तर तो करायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आरती करून सगळं करून झाल्यानंतर हवन करायचं. या पद्धतीने हे उद्यापन करायचं. आणि याच दिवशी पुरणाचे दिवेसुद्धा बनवले जातात. तर त्या घटाची आरती केली जाते. हे सगळं पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगणारच आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीनं याचं उद्यापन जे आहे ते केलं जातं. आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता. याचा नैवेद्य त्या ग्रंथाला आपल्या कुलस्वामीला देवघरामध्ये दाखवू शकता. त्यानंतर आरती वगैरे करून तुम्ही छोटंसं हवन तुमच्या घरच्या घरी केलं तरी सुद्धा चालतं. तर ही आहे आपली दुर्गा सप्तशती पाठाची या 9 दिवसामध्ये आपण जे पाठ केलं त्याचं उद्यापनची माहिती. थोडक्यात राहिलेले नियम आता आपण पाहूयात. पहिला नियम म्हणजे कोणीही दुर्गा सप्तशतीचं ग्रंथाचं पारायण नक्की करू शकतो. फक्त त्यासाठी 2च गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे आपली देवीवर असणारी मनोभावी श्रद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारायणामध्ये जेव्हा आपण या ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनाची असणारी एकाग्रता. आणि दुसरा नियम म्हणजे आता यामध्ये महिला, पुरुष, कुमार, कुमारिका, विधवा, सवाष्ण, गरोदर महिला असा कोणताही भेद नाही. कोणीही व्यक्ती पारायण करू शकते. महिलांनी पारायण करताना साडी नेसायची आहे. भलेही तुम्ही कुमारिका असाल, तुमचे पती हयात नसतील किंवा तुम्ही सवाष्ण असाल, कोणत्याही प्रकारची महिला तुम्ही असाल तरी पण पारायण करताना तुम्हाला ड्रेस न घालता साडीच घालायची आहे. फक्त पारायणापुरते घातली तरी चालेल. तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसलात तरीही चालेल. पण शक्यतो व्रतवैकल्य करताना जास्तीत जास्त करून आपण लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी या रंगांना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे या रंगांची साडी असेल तर चांगलंच. आवर्जून लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात. त्याचबरोबर आपल्या कपाळी हळदी कुंकू हे असावंच. ज्यांचे पती हयात नाहीत अशा महिलांनी आपण हळद, चंदन किंवा गंधगोळी यांचा वापर करू शकता कपाळावरती लावण्यासाठी. म्हणून तुम्ही नक्की करू शकता. यामध्ये जे पुरुष असतील त्यांनी सुद्धा पाठ करताना अगदी स्वच्छ कपडे परिधान करायचे. डोक्यावर टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवायचा. मोकळे केस स्त्रियांनी मोकळे केस अजिबात ठेवू नयेत. पारायण करणाऱ्यांपैकी जर कोणी वयोवृद्ध असेल, खाली मांडी घालून बसून पारायण करणं शक्य नसेल किंवा कुणाला काही शारीरिक व्याधी असतील, समस्या असतील तरी पण खाली बसणं आता शक्य होत नाही, तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने बसून किंवा जसं बसून पारायण करणं शक्य होतं त्यानुसार तुम्ही ते पारायण करू शकता. तुम्ही पहिल्या दिवशी जी वेळ पारायण करण्यासाठी निवडली तीच सर्व दिवशी निवडावी. म्हणजे तीच सर्व दिवशी तुम्ही पाळावी. म्हणजे आज पारायण सकाळी 8 वाजता केलं असेल तर उद्याही 8 वाजताच पारायणाला बसायचं आहे.
त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे या पारायण काळामध्ये परान्न खायचं नाही आहे, म्हणजे कुणाच्याही घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे, बाहेरचं खायचं नाही. तुम्ही फक्त तुमच्या घरी जे काही अन्नपदार्थ बनवले जातात ते खाऊन मगच हे पारायण करायचं आहे. पुढचा नियम म्हणजे पारायण काळामध्ये तुम्हाला शुद्ध मनानं राहायचं आहे, जमिनीवर झोपायचं आहे, ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. वाचन काळामध्ये पाणी वगैरे तुम्ही पिऊ वाटलं असेल तर अवश्य प्यायचं. त्यासाठी साईडलाच तुम्ही एखादा ग्लास किंवा तांब्या भरून ठेवू शकता, जेणेकरून तसं वाटलं काही की पाणी प्यायचं आहे तर अवश्य लगेच पाणी पिऊ शकता. 8वा नियम, 9व्या दिवशी तुम्ही एखादा फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचा आहे आणि देवीच्या नावाने किंवा आपल्या या दुर्गा सप्तशती सांगतेच्या नावाने होम हवन करायचं आहे. जेणेकरून होम हवन करण्याचा जे उद्देश काय असतो माहिती आहे का, की आपल्याकडून समजा पारायण करताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर आपण क्षमा मागून एक आहुती